नमस्कार बालमित्रांनो, मी दिलीप शामराव नवखरे, विषय सहायक मराठी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। विषय मराठी, इयत्ता पहिली, घटक शब्दखेड। तर विद्यार्थ्यांनो, चला शिकूया, मजा करूया। तर आज आपण शब्दखेड खेळूया आणि नवीन नवीन वाक्य समजून घेऊया। या ठिकाणी एक चित्र दिसत आहे, तुमच्या परिचयाचे चित्र आहे, तुम्ही बघितलं आहे। हे चित्र बघा आणि वाक्य लिहा आणि ते वाक्य वाचायचं पण आहे। काय सांगता येईल याच्यावर एक वाक्य या चित्राच्या संदर्भात? तर हा हापूस आंबा आहे। काय वाक्य तयार केलं आपण? हा हापूस आंबा आहे। बघा, हा हापूस आंबा आहे। दुसरं चित्र दिसत आहे, बघा कशा चित्र आहे? घर आहे। काय आहे? घर। अगदी बरोबर। मग या घराच्या संदर्भात आपण एक वाक्य तयार करूया। हे माझे घर आहे। अगदी बरोबर। काय आहे? हे माझे घर आहे। समोर चित्र बघूया। बघा, हे कुठेतरी बघितलंय तुम्ही? यस, हा, ही बस आहे। काय आहे? बस। तर बसच्या या चित्रावर आधारित एक वाक्य तयार करूया। ही बस रस्त्यावरून जात आहे। काय वाक्य तयार केलं आपण? ही बस रस्त्यावरून जात आहे। समोर चित्र बघूया। काय चित्र आहे? पतंग। बरोबर आहे, तुम्ही उडवली असेल पतंग। तर चित्र बघायचं आहे, वाक्य लिहायचं आहे आणि पुन्हा वाचायचं आहे। बघा, वाक्य लिहूया। ही पतंग आकाशात उडत आहे। अगदी बरोबर। काय वाक्य आहे? ही पतंग आकाशात उडत आहे। समोरचं चित्र बघा, काय दिसते? बरोबर, हरिण, हरणाचे पिल्लू आहे। बरोबर आहे। मग हे वाक्य तयार करूया। हे हरणाचे पिल्लू आहे। काय वाक्य तयार केलं आपण? हे हरणाचे पिल्लू आहे। समोरचं चित्र बघूया। बघा, काय दिसते? फूल। अगदी बरोबर। मग यावर एक वाक्य तयार करूया, वाक्य लिहूया, वाचूया। हे गुलाबी रंगाचे फूल आहे। अगदी बरोबर। आपण चित्र बघितलं आणि चित्रावर एक वाक्य तयार करून घेतलं, लिहून घेतलं, वाचून घेतलं। समजलं विद्यार्थ्यांनो? तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, शब्दखेळाच्या माध्यमातून चित्र पाहून वाक्य तयार करून ते वाचन करून घेतलं। धन्यवाद बालमित्रांनो। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।